विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाचं निलंबन, जिल्हा परिषदेकडून तातडीची कारवाई. दापोली तालुक्यातील दाभोळमधील प्राथमिक शाळेतील शिक्षकाने एका 10 वर्षीय विद्यार्थिनीवर केलेल्या अतिप्रसंगाच्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषदेने घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर वैदेही रानडे यांनी शिक्षक एल्वे याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण दापोली तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. दाभोळमध्ये आमच्या एका शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या 10 वयाच्या मुलीशी असभ्य वर्तन केलं आणि त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्याची दखल घेऊन हे अशोभनीय वर्तन करणाऱ्या शिक्षकाचं आम्ही तात्काळ निलंबन केलेलं आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला तात्काळ अटक केली व त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करून करण्यात आलेल्या अतिप्रसंगामुळे पालक वर्ग, ग्रामस्थ व शिक्षक वृंदात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी संशयित आरोपी शिक्षकाला चांगला चोप दिल्याचं समजतंय. दरम्यान घटना समजताच व घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षणाधिकारी कासार यांनी उच्चस्तरीय अहवाल सादर केला. त्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वैदेही रानडे यांनी निलंबनाचा आदेश जारी केला. या प्रकारानंतर पालक व ग्रामस्थांनी शिक्षण क्षेत्रात अशा अत्यंत दुर्दैवी घटनांना आवर घालण्यासाठी तातडीने कठोर व शाळांमध्ये संरक्षणात्मक पावले उचलण्याची मागणी केली आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.